हडपसर पुणे इथे आहे। माझी स्पायनल कॉर्ड इंजुरी हे 16 नोव्हेंबर 2022मध्ये झाली होती। माझा हे ट्रेन ॲक्सिडेंट झालेला आहे। ट्रेन ॲक्सिडेंट झाल्यानंतर स्पायनल कॉर्ड इंजुरी हे काय होतं हे मला पहिलं पण माहीत नव्हतं। पण जसं जसं मला समजायला लागलं, पहिल्या वेळेस मला समजलंच नव्हतं का बेडसोल काय असतं काय नाही, कुठं काय झालं, युरिन मोशन काय, हे काय, संडास का नाही होत काय नाही, त्याच्यामुळं मला काही समजलंच नव्हतं। पण जेव्हा मला बेडसोल झाल्यानंतर जेव्हा मला कळालं का हे सगळ्यात मोठं एकदम मोठं कारण म्हणजे एकच आहे की आपल्या स्वतः करवट चेंज करणं, उभा राहणं, स्टँडिंग राहणं हे सर्वात महत्त्वाचं आहे। आणि स्वतःची काळजी स्वतः घेणं हे सर्वात महत्त्वाचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे स्पायनल कॉर्ड इंजुरी काय असं म्हणायला गेलं तर सगळे म्हणतात का खूप हार्ड आहे। हार्ड हे काय नाही, एकदम नॉर्मल आहे। तुम्ही स्वतःला जर हे केलं ना, स्वतःच्या मनात जर हिंमत ठेवली तर तुम्ही 1 वर्षात चालू शकते। माझं कारण वेगळं आहे, माझं फॅमिली मॅटर होता, माझा वाईफचा माझा मॅटर होता, त्याच्यामुळं मी इथपर्यंत, नाही तर आत्तापर्यंत मी 100% चाललो असतो। माझी लेवल 11-12 आहे, D11 D12 माझी लेवल आहे। मला आत्तापर्यंत नाही म्हणता होता, मी वॉकरवर चालतो, युरिनचा कंट्रोल आहे, मोशनचा पण आहे, बाकी तर इतर काय नाही। दुसरी गोष्ट म्हणजे हे जे चॅनल आहे आमचे अण्णा आहे, या अण्णाला खरोखर आहे ना, या चॅनलला तुम्ही आहे ना लाईक आणि फॉलो करा। कारण की लाईक आणि फॉलो केल्याने तुम्ही इतर लोकांना इंस्टावर फॉलो करता, लाईक करता, त्या लोकांना करू शकता। तर आमच्यासारख्या लोकांना तुम्ही का नाही करू शकता? आम्ही लोकांना माहिती का देतो? कारण की आम्ही ह्याच्यातून आलो आहे म्हणून माहिती देतो। त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला सांगतो, आम्हाला काय तुमच्या लाईक फॉलोने, आम्हाला काय तुमच्यासाठी काय पैसे आमच्यासाठी नाही कमवायचे। आम्हाला एक माहिती का द्यायची? कारण की दिवसभरातून आज म्हणायला गेलं तर 24 तासात अख्ख्या ऑल ऑफ आशियामध्ये म्हणायला गेलं तर 24 तासात कमीत नाही म्हणता 75 ते 60 असे पेशंट स्पायनल कॉर्ड इंजुरीचे तयार होते। ते आत्तापर्यंत नाही म्हणायला गेलं तर 13,75,000 आत्तापर्यंत पेशंट आहे आशिया खंडापर्यंत। तर सर्वांनी आपल्या शरीरावर ध्यान द्यायचं, आपल्या स्वतःची बॉडीची काळजी घ्यायची आणि स्वतःसाठी नव्हे तर 1 तास कमीत नाही तर स्वतःच्या शरीराला एक्सरसाइजला तरी वेळ द्या। आणि पहिली गोष्ट म्हणजे गाडी चालवणं, हे म्हणा ते म्हणा, सगळं काही स्वतःच्या ह्याच्यावर तुम्ही स्वतःची हिंमत ठेवा आणि स्वतः सगळं काही ना व्यवस्थित गाड्या चालवा। त्याच्यानंतर काय असेल घरच्यांची काळजी घ्या, घरच्यांना सपोर्ट करा, घरच्यांना घेऊनच चाला। जर घरच्यांना घेऊन आयुष्यात चालणार नाही तर कधीच तुम्ही पुढं जाणार नाही। नंतर मग तुम्हाला असं होणार का घरचे बघणार हे फक्त घरचेच आहे, इतर कोण नाही बघणार। मग तुम्ही म्हणता नाही आमची सासरवाडी बघन, आमचे हे बघन ते बघन, कोण कोणाला बघत नाही आजच्या काळात। सख्खा भाऊ, सख्खी बहीण, सख्खी आई आणि सख्खे वडील हेच तुम्हाला बघणार, बाकी कोण बघत नाही। राहिला प्रश्न मित्रमंडळीमध्ये असे 100तून तुमचे फक्त 5-6 मित्र तुम्हाला भेटतात का ते तुमच्या जीवनामध्ये ना तुम्ही कुठं म्हणलं ना चलता येणार, नाही तर कोण कोणाला मदत करायला येणार नाही। धन्यवाद। हेलो गाइस, हमारा आज महाराष्ट्र का पुणे का हमारा विजय भैया हम लोग को मिलने के लिए आया है। देखिए दोस्त लोग, ऐसा हम लोग आपस में मिलने से भी बहुत अच्छा लगता है, बहुत एनर्जी मिलता है। क्योंकि हम दोनों का एक ही प्रॉब्लम है, तो हम लोग को एक दूसरे को प्रॉब्लम शेयर करता है तो अच्छा लगता है। दोस्त लोग, आप लोग भी पास में होता है तो जाइए मिले, आसपास में अपना बारे में शेयर कीजिए। दोस्त लोग, इतना ही बोलना चाहता हूँ। दोस्त लोग, हमारा अन्ना का चैनल लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए। थैंक यू। नमस्कार। आज मेरा दोस्त तो पुणे का, महाराष्ट्र का दोस्त आए थे इधर मिलने के लिए अपने एपीडी में। हम लोग का भी ऐसे पेशेंट सब मिलकर बहुत खुशी होगा। उनसे भी क्या क्या मोटिवेशन है उनका भी हम वो सबको शेयर किया इधर, इसके लिए हम उसको धन्यवाद करते हैं। थैंक यू।